नीट परीक्षेचा वाद आणि शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी. परीक्षा घेणारी संस्था कोण? तर NTA, ज्याचे अध्यक्ष आहेत प्रदीप कुमार जोशी. पेपर लीक झाला, घोळ झाला, चौकशी झाली, दोषींना शिक्षाही झालीच पाहिजे, यात शंका नाही. पण खरं कारण काय आहे? विरोधकांचा सगळा निशाणा थेट शिक्षण मंत्रालयावरच का? जे दोषी आहेत त्यांना शिक्षा द्या म्हणून का नाही? कारण मूळ मुद्दा परीक्षा नाहीच ना. खरं पडद्यामागं जे सुरू आहे ते तुम्हाला आता कळेलच. गेल्या काही वर्षात आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेत काही असे निर्णय घेण्यात आले ज्यांनी कित्येक वर्षापासून चालत आलेली चौकट मोडून काढली. आणि हीच गोष्ट काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना पचत नाही. कित्येक वर्ष आपल्याला कथानुसार एकांगी इतिहास शिकवला गेला, पण नुकतंच शिक्षण मंत्रालयाने NCERTच्या पुस्तकामध्ये एक मोठा बदल केला. त्यांनी भारताचा खरा इतिहास समोर आणण्यासाठी थेट 1975 सालच्या आणीबाणीचा म्हणजेच इमर्जन्सी संपूर्ण लेसन 9वीच्या अभ्यासक्रमात जोडला, जेणेकरून नवीन येणाऱ्या पिढीला समजेल की लोकशाही धोक्यात कशी आली होती. एवढंच नाही तर ज्या मुघलांचं वर्षानुवर्ष उदात्तीकरण केलं गेलं त्यांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आणि त्यांच्या जागी आपल्या मातीतील मराठा साम्राज्य, चोल वंश, मौर्य वंशाच्या खऱ्या शौर्याला पुस्तकामध्ये मानाचं स्थान दिलं. कारण आज आपल्याला बाबर का बेटा अकबर ही वंशावळ सांगता येते, पण आपलेच हिंदू 5 राजे सांगता येत नाही. आपल्या सैन्याने शत्रूच्या घरात घुसून मारले, सर्जिकल स्ट्राईक असे आणि आणखी आधुनिक सैन्य ऑपरेशन आता मुलांना शाळेत शिकायला मिळणार, जेणेकरून त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागेल. आणि सर्वात मोठी क्रांती म्हणजे आजपर्यंत गरिबांच्या मुलांना इंग्रजी नसल्यामुळे डॉक्टर, इंजिनियर होणं अवघड व्हायचं, पण आता वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षण हे मातृभाषेतून आणि प्रादेशिक भाषांमध्ये देण्यात येण्यासाठी मोठा पाठिंबा दिला जात आहे, चालना मिळत आहे. आता विचार करा, इतिहास बदलतोय, देशाचे खरे नायक समोर येत आहेत आणि गरिबांची मुलं स्वतःच्या भाषेत शिकून पुढे जात आहेत. हे बदल ज्यांना कधीच नको होते तेच आता परीक्षेच्या गोंधळाचा फायदा घेऊन शिक्षण मंत्रालयाला जाणीवपूर्वक लक्ष करत आहेत. परीक्षा पद्धतीत सुधारणा नक्कीच व्हायलाही पाहिजे, पण त्यामागे जे राजकारण चाललंय ते ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.